वेलकम स्टुडंट्स. आज आपण मॅथ्स 1 मधलाच थर्ड चॅप्टर म्हणजे डिफरन्सिएशन हा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. खरं तर माझा विचार असा होता की आपण मॅथ्स 2 मधला पहिला चॅप्टर शिकवावा तुम्हाला, पण मी पहिला चॅप्टर ज्यावेळेस पाहिला तुमचा तर त्यामध्ये काही कमर्शियल टर्म्स त्यातल्या अशा आहेत, एस्पेशली बिल ऑफ एक्सचेंज वगैरे असं काही असा पार्ट त्याच्यामध्ये आहे, जो तुम्ही अकाउंटन्सीमध्ये शिकल्यानंतर हा मॅथ्सचा पार्ट तुम्हाला चांगला समजतो. म्हणजे बिल डिसऑनर होणं म्हणजे काय, बिल ड्रॉ करणं म्हणजे काय, ड्रॉवी ड्रॉवर, त्यात डिस्काउंटेड बिल म्हणजे काय वगैरे असे बरेच प्रकार त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तो जो पार्ट आहे आणि तुमचा थोडासा जो मॅथ्स 2चा जो पार्ट आहे ना तो अवघड आहे थोडासा ॲज कम्पेअर टू पार्ट 1. तो अवघड आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस फिजिकली क्लासेस घेऊ, डायरेक्ट समोर आपण एकमेकांना भेटू, त्यावेळेस घेतलेला जास्त चांगला. आणि अगदीच मला गरज वाटली तर मी तो सुरू पण करेन, असं काही नाहीये. पण आपण थर्ड चॅप्टर डिफरन्सिएशन आपण आता तुमचा 12वीचा डिफरन्सिएशन चालू करूया. सायन्स फॅकल्टीच्या मनाने तुमचा डिफरन्सिएशन तसा सोपा आहे, फार अवघड तुम्हाला नाहीये. कारण मी तेही पाहिलं, तुम्हाला थेअरी क्वेश्चन्स कुठले नाही आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे स्टेटमेंट आहे पण तुम्हाला त्याला प्रूफ नाहीये, काही नाहीये. खूप सोपं केलंय तुम्हाला, चांगलं आहे, एका दृष्टीने चांगलं आहे. तर याला तुम्हाला आधी 11वीचा तुमचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, माझ्या माहितीनुसार आपल्या ज्यावेळी क्लासेस सगळे बंद झाले, म्हणजे कोविड-19 मुळे आपले जेव्हा क्लासेस बंद झाले, तेव्हा माझा एक्सरसाइज ना तुमच्या 11वीच्या पुस्तकातला डेरिव्हेटिव्हचा सेकंड एक्सरसाइज जो होता 9.2 हा नुकताच संपलेला होता. आणि त्याच्या पुढे जो मिसलेनियस होता तो तुम्हाला मी करा असं सांगितलेलं होतं, ट्राय करा. आता जरी तुमचा समजा तो मिसलेनियस राहिलेला असेल तरी निदान डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेची लिस्ट आणि 4 थेअरी क्वेश्चन्स मी तुम्हाला त्यामध्ये करून दिले होते. एकसारखे आहेत बघा. y इक्वल्स u प्लस व्ही, y इक्वल्स u मायनस व्ही, y इक्वल्स u व्ही आणि y इक्वल्स u अपॉन व्ही. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह्स, प्रॉडक्ट रूल म्हणजे u व्ही फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, आणि कोशंट रूल डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. किंवा आपण सोप्या भाषेत खालचा इंटू वरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा इंटू खालचा डेरिव्हेटिव्ह अपॉन खालचा स्क्वेअर असंही लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी तुम्हाला. फक्त मला आठवत नाहीये काय कुठपर्यंत झालं होतं ते, मला आठवत नाही. पण तरी एकदा शॉर्टमध्ये तो जेवढा टॉपिक आपला 11वीचा झालेला आहे तो सगळ्याच्या सगळ्या रिवाइज करून काढा. आणि लिस्ट फॉर्म्युलेची एक दिली होती बघा तुम्हाला, तर ती असेल तर समोर ठेवा 11वीची वही आणि हे एकदा पाहून घ्या. त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n, n इंटू x रेस टू n मायनस 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n, n इंटू x रेस टू n मायनस 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 अपॉन 2 रूट x, माझं मागे पुढे होतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 अपॉन 2 रूट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 अपॉन x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 अपॉन x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x log a, डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x log e. माझ्या माहितीनुसार एवढेच तुम्हाला फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे होते माझ्या माहितीनुसार. आता त्यानंतर आपण जे पाहणार आहोत तो डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स हा पार्ट पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे एखाद्या फंक्शनचं फंक्शन जर असेल तर त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचे. 2 फंक्शन किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनचं कॉम्बिनेशन असेल तर त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचे, याला चेन रूल असं म्हणतात. आणि तुमच्या नवीन 12वीच्या आता टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 89 समोर ठेवा, पेज नंबर 89, आणि डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन नावाचं हेडिंग बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. आणि रिझल्ट 1 म्हणलेलं फक्त वाचून घ्यायचं आपल्याला. इफ y इज अ फंक्शन ऑफ u, म्हणजे f ऑफ u म्हणजे फंक्शन ऑफ u. इफ y इक्वल्स फंक्शन ऑफ u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u and u is a function of x, म्हणजे gx म्हणले बघा, is a differentiable function of x, then dy by dx equals dy by du into du by dx. This is called chain rule. एवढंच त्यांनी म्हणलेलं आहे आणि याला काही प्रूफ वगैरे तुम्हाला दिलेलं नाही. नेक्स्ट पेज वरती हे सॉल्व्ड एक्झाम्पल म्हणून तुम्हाला
त्याच्यापुढे काही एक्झाम्पल्स आहेत आणि डायरेक्ट एक्सरसाइज काय आहे सांगा 3.1. आता तुम्ही सगळ्यांनी आता हा फक्त फॉर्म्युला वहीमध्ये लिहून ठेवा. चेन रूल असं म्हणायचं आणि इथं बॉटमला दिलेला dy/dx इक्वल्स dy/du इंटू du बाय dx हा फॉर्म्युला फक्त लिहून ठेवा आणि याचा वापर करून प्रॉब्लेम कसे सोडवायचे हे आता मी तुम्हाला दाखवणार. ठीक आहे. नाउ लेट्स स्टार्ट एक्सरसाइज 3.1. क्वेश्चन नंबर 1, फाइंड dy by dx if y equals root of x plus 1 upon x. y equals root of x plus 1 upon x. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला जे फॉर्म्युले माहिती आहेत की नाही, तुम्हाला जे माहिती आहेत, ज्यांना सगळे फॉर्म्युले पाठ असतात त्यांनाच कळतं की आपल्याला काय माहिती आहे. आपल्याला रूट एक्स चा फॉर्म्युला माहिती आहे. रूट एक्स म्हणजे रूटच्या वेगळं काही तर ते वेगळं जे काही येतं की नाही त्याला यू म्हणायचं. यू त्याला काय म्हणायचं आपण? यू म्हणायचं. बघा लेट x प्लस 1 अपॉन एक्स इक्वल्स त्या टर्मला आपण काय म्हणूया? u म्हणू. मग हा प्रॉब्लेम तुम्हाला कसा दिसतो सांगा. therefore y इक्वल्स रूट u हे सगळं u म्हणलं ना आणि त्याच्या समोर परत u काय होतं ते समोर मेन्शन करायचं x प्लस 1 अपॉन एक्स. मग या साइडला लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u कारण y इज अ फंक्शन ऑफ u आहे. मग इथं लिहायचं डिफरन्शिएटिंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू u अँड त्या पार्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x कारण u इन टर्म्स ऑफ x आहे. मला याचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. हे जरा सुरुवातीला अवघड वाटतं म्हणजे खूप सोपं आहे, काळजी करू नका. मग आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u त्याला नोटेशन आहे dy बाय du. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u ला नोटेशन आहे dy बाय du. आता तुम्हाला अंदाज येईल की मॅथ्स मध्ये हा असा पार्ट आहे, हा डिफरन्शिएशन किंवा याला कॅल्क्युलस म्हणतात. कॅल्क्युलस हा असा पार्ट आहे ह्याला जर आपण टच मध्ये नसेल किंवा आपण जर प्रॅक्टिस मध्ये नसेल तर हे आठवायचं हळूहळू बंद होतं. यातनं मला काय सांगायचं आहे, ज्यावेळी हे तुम्हाला शिकवेन तेव्हा त्याचा प्रॅक्टिस आधीमध्ये तुम्ही चालू ठेवत राहायचं. माझा चॅप्टर शिकवून संपला तरी तुम्ही मात्र ते करत राहायचं, लक्षात ठेवायचं. बरं dy by du derivative of y with respect to u dy by du equals d by du of with respect to u हे root x root u. आता हे मी कंटिन्यू करतो. सो dy by du equals सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x काय 1 upon 2 root x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट u काय 1 upon 2 root u. हे झालं dy by du. आता इकडे येऊ अँड चला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे u इन टर्म्स ऑफ x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dx इक्वल्स d बाय dx ऑफ विथ रिस्पेक्ट टू x x प्लस 1 अपॉन x याचा डेरिव्हेटिव्ह. मग सांगा आता x चा डेरिव्हेटिव्ह 1 मी साइन मायनस का दिले नंतर तुम्हाला समजेल. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर म्हणून आधीच मायनस साइन. हे झालं तुमचं du बाय dx चा आन्सर. काय आलं सांगा du बाय dx चा आन्सर 1 मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. दोन्ही डेरिव्हेटिव्ह झाले की मग लिहायचं बाय चेन रूल किंवा त्याला बाय डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन बाय डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोज स्पेलिंग पूर्ण लिहितो COMPOSIT बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. सांगा काय फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युला मगाशी लिहून ठेवा म्हटलं बघा मी तुम्हाला dy बाय dx इक्वल्स dy बाय du इंटू du बाय dx असं फॉर्म्युला लिहून काढायचं इज इक्वल चला dy बाय du काय आहे इथं सगळं तयार असतं. 1 अपॉन 2 रूट u इंटू du बाय dx काय आहे 1 मायनस 1 अपॉन x स्क्वेअर 1 मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. फायनल आन्सर लिहिताना 1 अपॉन 2 रूट. आता आपला प्रॉब्लेम काही u मध्ये नव्हता
मग u काय परत रिप्लेस करायचं सांगा. u म्हणजे काय इथं वाचा बरं, x प्लस 1 अपॉन x इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. हे त्याचं फायनल आन्सर आहे. हे थोडंसं ते म्हणलं तर सिम्प्लिफाय होतंय, नाही केलं तरी चालतं. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे असेल ते फायनल आन्सर बघून तुम्ही लिहायचं. सो dy बाय dx इक्वल्स 1 अपॉन 2 रूट x प्लस 1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस x स्क्वेअर. हे त्याचं 1 अपॉन x स्क्वेअर. हे फायनल आन्सर. आता मी हा ॲज पर फॉर्म्युला आपण हे करून घेतलं, पण तुम्हाला यायला पाहिजे ते डायरेक्ट यायला पाहिजे. नंतर पहिला एक्सरसाइज होऊ देत हा, त्याच्यानंतर मग त्याची सवय आत्तापासूनच करायची आपण, कारण आपला आन्सर आता तयार असतं की नाही, मग ते आपल्याला व्हेरीफाय करता येतं. ओके, बोर्ड रब करून मी तुम्हाला ते दाखवणार आहे. ओके, आता सेम क्वेश्चन डायरेक्ट कसा सोडवायचा, आपल्याला पुढे पुढे डायरेक्ट सोडवायचं असतं. हे u v असलं काही करत बसायचं नसतं. बघा, y इन टर्म्स ऑफ x फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ dy बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ हे रूट ऑफ काय सांगा x प्लस 1 अपॉन x असं फंक्शन आहे. आता मला सांगा, आपल्याला रूट मधला कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो आपल्याला, तर रूट x आहे. तो पार्ट पाहिजे तुम्हाला, ते बेसिक फॉर्म्युला 11वीचे पार्ट पाहिजे. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 अपॉन 2 रूट x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग बघा, कव्हर करायचं, झाकायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग. परत कर बघा मी काय म्हणतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 अपॉन 2 रूट x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग. मग हळूच बघायचं समथिंग काय आहे, तर समथिंग आपल्याकडे काय सांगा x प्लस 1 अपॉन x इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह, जे झाकलं होतं की नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह. सांगा मी काय कव्हर केलं होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह. खूप सोपं आहे बघा, 1 अपॉन 2 रूट. जरा थोडीशी सवय पहिल्यांदा व्हायला म्हणजे जरा अवघड वाटतं, पण हे खूप सोपं आहे. नंतर नंतर आपल्याला हेच करायचं आहे. हा, x प्लस 1 अपॉन x ॲज इट इज इंटू, हा आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सांगा x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 अपॉन x चा मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. ठीक आहे, हे आणि मॅच झालं का बघा. आता पुस्तकात तुमच्या काय केले सांगतो. हे 1/2 आहेत, ते आहेत असे ठेवले काय, ह्याच्या वाटलं तर पुढे करते. 1/2 आहेत असे. मला सांगा, कुठल्याही नंबरला रेस टू हाफ म्हणजे रूट असतं की, रूट म्हणजे रेस टू हाफ असतात ना. मग ते जर खालनं वर घेतले तर ते x प्लस 1 अपॉन x रेस टू मायनस हाफ होतील. खाली असतील तर ते हाफच, वर घेतले तर मायनस हाफ. आणि हे ॲज इट इज 1 अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. हे टेक्स्टबुकचा मागचा फॉर्म तो असा आहे. हे आणि हे काही वेगळं नाहीये, सेम. ओके, हे मी डायरेक्ट करायला शिकवले तुम्हाला. पण आता लिहून काढताना, आता जेव्हा तुम्ही लिहिणार की नाही वहीमध्ये, तेव्हा हे मागचाच पार्ट करायचा बरं का तुम्हाला. आणि हे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. एक वेळ हे आलं नाही तरी चालेल, पण हे कंपल्सरी यायला पाहिजे, नंतर पुढे डेरिव्हेटिव्ह यायचं बंद होईल तुम्हाला. लक्षात आलं? ओके ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. y इक्वल्स क्यूब रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर असं तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी याला काय लिहिलं बघा, y इक्वल्स ही स्टेप महत्त्वाची. क्यूब रूट जे आहे ना त्याला असं लिहायचं a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 1/3. क्यूब रूट म्हणजे रेस टू 1/3. आता आपल्याला या ब्रॅकेटला u म्हणायचं आपल्याला. लेट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर या ब्रॅकेटला काय म्हणायचं मला, u असं म्हणायचं. मग प्रॉब्लेम कसा दिसेल, y इक्वल्स u रेस टू 1/3 अँड u म्हणजे काय आहे समोर लिहायचं, a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. आता या पार्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u. त्या पार्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, u चा डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ x. आता इकडला पार्ट चालू करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u म्हणजे dy बाय du. हे ऐकून 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 त्याची सवय होते, हा काळजी करू नका. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u dy बाय du इक्वल्स d बाय du ऑफ u रेस टू 1/3. आता u रेस टू 1/3 चा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे, तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n into x रेस टू n मायनस 1 हे यायला पाहिजे. म्हणजे वरचं पुढे आणायचं आणि त्यातनं एक कमी करायचं. आता मला सांगा x रेस टू 6 चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, 6 into x रेस टू 5. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 1/3 काय सांगा, हे बघा 1/3 पुढे आणले, x रेस टू यातून एक कमी करा
आता 1/3 मधनं 1 मायनस करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, -2/3 येते की. हे जर का आलं तर हे पण येतं मग तुम्हाला. सो dy by du इक्वल्स सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ u रेस टू 1/3 u रेस टू -2/3. तर दाखवलं की इथे फक्त 100 ऐवजी u आले, बस एवढा फरक आहे. आता हा पार्ट differentiating with respect to x du by dx, derivative of u with respect to x du by dx is equal to d by dx of a square plus x square. Therefore du by dx equals आता हे नीट लक्ष द्या. परत एकदा कॅल्क्युलस मध्ये म्हणजे आपण हे जे शिकतोय ना डिफरन्सिएशन लिमिट वगैरे, आपण लिमिट 2 महिन्यामध्ये आपण 11वीत शिकलो, मला आठवतंय 11वीत आपण लिमिट्स पाहिलेले. तर लिमिट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे हा तो सगळा पार्ट याला कॅल्क्युलस म्हणतात. तर कॅल्क्युलस मध्ये हे जे आपले पहिले अल्फाबेट आहेत की इंग्लिश मधले ABCD वगैरे, दीज आर कन्सिडर्ड ॲज कॉन्स्टंट्स. आणि शेवटचे असतात ना XYZ W वगैरे UV WXYZ, दीज आर कन्सिडर्ड ॲज व्हेरिएबल्स. हे कशासाठी सांगतोय तर कॉन्स्टंट a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 हा नाही लिहिला तरी चालतो, नंतर लिहायचं बंदच करायचा. प्लस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, x रेस टू 2 हे यायला पाहिजे ना, हे बेसिक डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. थोडक्यात आपल्याला du by dx काय मिळालं तर du by dx 2x मिळाले आपल्याला. झालं. मग आता हे झाल्यानंतर मग खाली लिहायचं बाय चेन रूल किंवा बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, काही लाईन चालते दोन्ही पैकी. बाय चेन रूल असं म्हणतो मी आता. सांगा काय चेन रूल आहे आपला, फॉर्म्युला काय सांगा. dy by dx विचारला असेल तर dy by du इंटू du by dx इज इक्वल टू सांगा dy by du तुमच्याकडे काय आहे बघा 1/3 u रेस टू -2/3. du by dx काय आहे बघा ते 2x इतकी आहे. 1/3 ॲज इट इज. आपला प्रॉब्लेम u मध्ये नव्हता, मग u काय रिप्लेस करा, u कुठे इथे बघा, u म्हणजे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आहे, a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू -2/3 इंटू 2x. आता हे 2x इंटू 1 इथे 2x लिहिले तरी चालतात बाय 3, आणि हे पुढे ॲज इट इज a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू -2/3. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, नाव सेम प्रॉब्लेम, पण मी म्हणलं आता डायरेक्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. हे मगाशीचं आन्सर ठेवलेलं मी, प्रॉब्लेम इथे आहे y इक्वल्स ही टर्म. ठीक आहे, बघा हे फंक्शन दिलेलं आहे, खाली लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, मग dy by dx इक्वल्स d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 1/3. आता हे सगळं ब्रॅकेट कव्हर करायला x म्हणा, x रेस टू 1/3 चा डेरिव्हेटिव्ह, x किंवा समथिंग म्हणा, समथिंग रेस टू 1/3 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/3 पुढे आणायचे, सॉरी 1/3 पुढे आणायचे, 1/3 इंटू समथिंग रेस टू समथिंग कोण आहे बघा तुमच्याकडे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू, यातून कमी करायचा. मी काय करतोय नीट लक्ष द्या. बघा x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n इंटू x रेस टू n मायनस 1, मग तो फॉर्म्युला तुम्हाला समथिंग रेस टू n असा यायला पाहिजे. समथिंग रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n इंटू समथिंग रेस टू, हे बघा समथिंग रेस टू n मायनस 1 म्हणजे 1/3 मायनस 1 इंटू d बाय dx ऑफ, मी काय कव्हर केलं होतं समथिंग त्याचा डेरिव्हेटिव्ह a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 1/3 ॲज इट इज a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू, हे 1/3 मायनस 1 चा आन्सर -2/3, आणि a स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह मगाशी सांगितलंय कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. पण 2x हे इथे किंवा हे लास्ट आहे बघा, 2x ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2x/3 इंटू a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू -2/3. आणि हे तुम्हाला हे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह हे जमले पाहिजेत. आता एक्सरसाइज मध्ये असंच सोडवा, पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्हची पण प्रॅक्टिस करा, नाहीतर तुम्हाला पुढे डेरिव्हेटिव्ह अवघड जाईल. ओके,
Now next question is y equals 5x cube minus 4x square minus 8x bracket raised to 9 असा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे, बघा लेट या सगळ्या ब्रॅकेटला मी u म्हणणार आहे. 5x cube minus 4x square minus 8x या ब्रॅकेटला मी u म्हणलं. मग ह्याला जर मी u म्हटलं तर तुम्हाला दिसेल कसा प्रॉब्लेम. तर y equals u raised to 9 and तर u म्हणजे काय, तर u म्हणजे 5x cube minus 4x square minus 8x. आता हा पार्ट मी कंटिन्यू करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u डेरिवेटिव ऑफ y with respect to u dy by du equals d by du of u raised to 9. जसा x raised to 9 चा डेरिवेटिव तसाच u raised to 9 चा डेरिवेटिव. सो dy by du equals डेरिवेटिव ऑफ u raised to 9 9 into u raised to 8 9 गुणण्याचे वरच्यातले कमी करायचे. अँड आता या पार्ट u इन टर्म्स ऑफ x आहे, मग इथं लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x du by dx इक्वल्स d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये 5x cube minus 4x square minus 8x. तर हे जे डेरिवेटिव्ह ना ह्याची 11वीत आपण प्रॅक्टिस केलेली आहे, ते तुम्हाला यायला पाहिजे. म्हणून 11वीचा पार्ट आधी रिवाइज करा. बघा 5 कोएफिशिएंट आहे, 5 कोएफिशिएंट x क्यूब चा डेरिवेटिव्ह 3x स्क्वेअर. हे जर काही येत नसेल तर काही उपयोग नाही. x रेस टू n चा डेरिवेटिव्ह काय, n into x रेस टू n minus 1. मग x क्यूब चा डेरिवेटिव्ह काय, 3 into x रेस टू 3 minus 1. 3 minus 1 म्हणजे 2 है की माइनस 4 कोएफिशिएंट आहे. x स्क्वेअर चा डेरिवेटिव्ह 5x माइनस 8 कोएफिशिएंट आहे, x चा डेरिवेटिव्ह 1. म्हणजे थोडक्यात du by dx चा आन्सर काय आला तुमचं, तर बघा 5 3 जा 15 x स्क्वेअर माइनस 4 2 जा 8x आणि माइनस 8 हे झालं du by dx. मग पुढे कंटिन्यू करायचं बाय चेन रूल. काय फॉर्म्युला आहे, dy by dx इक्वल्स dy by du into du by dx. चला dy by du काय बघा आपल्याकडे इथे आहे बघा dy by du 9 into 8 9 into u raised to 8 into du by dx काय झालं बघा, हे बघा du by dx 15x square minus 8x minus 8 equals 9 into bracket. आता u काय होतं सांगा, u वर बघा ना, u म्हणजे काय आहे, तर 5x cube minus 4x square minus 8x into bracket पुढचं as it is 15x square minus 8x minus 8. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, आता हेच आपण डायरेक्ट कसं करायचं हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके, सेम प्रॉब्लेम y equals 5x cube minus 4x square minus 8x raised to 9. मी आता हे डायरेक्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये 5x cube minus 4x square minus 8x raised to 9. आता ऐका, हे बघा हे सगळं कव्हर करा. हे सगळं ब्रॅकेट आहे ना, ह्याला कव्हर करा. ह्याला समथिंग म्हणा आणि समथिंग रेस टू 9. पहिल्यांदा x रेस टू 9 चा फॉर्म्युला सांगा बरं मला. x रेस टू 9 चा हे बघा इथे लिहितो मी. x रेस टू 9 चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, 9 into x रेस टू 8. मग आता हेच समथिंग मध्ये म्हणा बरं. समथिंग रेस टू 9 चा फॉर्म्युला 9 into समथिंग रेस टू 8. बघा हे समथिंग लक्षात ठेवा. 9 into समथिंग रेस टू 8 काय होतं, समथिंग 5x cube minus 4x square minus 8x into d by dx of this something म्हणजे 5x cube minus 4x square minus 8x चा डेरिव्हेटिव्ह. आता मी थोड्याशा स्टेप्स डायरेक्ट करणार आहे, तेही तुम्हाला जमलंच पाहिजे बरं का. minus 4x square minus 8x raised to 8 into bracket. आता बघा 5 हा कोएफिशिएंट आहे, डोक्यात ठेवा. x क्यूब चा डेरिवेटिव्ह 3x स्क्वेअर. त्या 3x स्क्वेअर ला 5 ने मल्टिप्लाय केलं, 3 5 जा 15x स्क्वेअर मायनस
एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, त्या ट्वाइस एक्सला 4 ने मल्टिप्लाय केलं की मायनस 8x, ते 4 आणि ट्वाइस एक्स 8x मल्टिप्लाय करायचं आणि मायनस 8 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 8. हे बघा, हे मग अशीच तुमचं फायनल आन्सर. हे तुम्हाला जमलं पाहिजे, डायरेक्ट जमलं पाहिजे, कारण याच्यात नंतर आपण प्रत्येक वेळेला यू आणि असं काही असम्पशन करणार नाहीये. हा संपूर्ण एक्सरसाइज आपल्याला असाच करायचा आहे, हे चेन म्हणजे ह्याचा वापर करून, पण पुढे प्रॉब्लेम आपल्याला असे सोडवायचे, त्यामुळे याचीही प्रॅक्टिस करायची. ओके, आता मी हा क्वेश्चन झाले तर मी थांबणार आहे. त्याचं कारण तुम्हाला थोडंसं 11वीचा चॅप्टरचा पार्ट आहे की तो 11वीचा आपला जो पार्ट आहे तो रिवाइज करायला थोडा वेळ पाहिजे. त्यामुळं हे पाहून झाल्यानंतर हा सगळा भाग 11वीचा सगळा चॅप्टर एक तासाभरात रिवाइज करून काढा आणि मग हे पुन्हा बघून आहे तसं वहीमध्ये लिहून काढायला लागा. उद्या मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 एक्सप्लेन करेन. ओके, टिल देन गुड बाय.